जेव्हा मी तयारी करत होतो अशी कोंबडी पळाली माझ्या हातातून. कोंबडी जशी पळाली माझं डोकं फिरलं. माझ्या हातातून कोणी पळालं ना, कोणी सुटलं ना, मला राग येत. कशी बशी अशी तंगडी पकडली, अशी ओढली, 2 पंख धरले तिचे. पळते काय माझ्यात, असे 2 पंख धरले, असे बरोबर आणि अशी फाडली. अशी हातातून पळते म्हणजे काय? तुम्ही मारली कधी कोंबडी? नाही हो, मी व्हेजिटेरियन आहे. काय बोलताय तुम्ही? फॉरेन मध्ये कोंबडी आणि अंड हा शाकाहार आहे. मला ना अशी मोठमोठी जनावरं मारायला आवडतात. मारतो मी कधी कधी बकरे, मोठमोठे जनावर मारतो मी कधी कधी. मजा येते अशी माणसं मारा, म्हणजे त्यांच्या गळ्यावरून अशी सुरी फिरवायला ना अशी मजा येते. तुम्ही मारले कधी? म्हणजे तुम्ही अशी गळ्यावरून अशी सुरी फिरवली कधी? माणसं मारलेत कधी तुम्ही? माणसं मारलेत? अहो, माणूस मारणं एवढं सोपं आहे का? काय बोलताय तुम्ही? मला एकतर मुळात हिंसा आवडत नाही, मी त्याच्या विरोधात आहे. कुठल्या माणसाला थोडं खर्चटलं तरी मला खूप त्रास होतो, आणि माणूस मारणं वगैरे काय? काय माणूस, किती हळवा. या माणसासारखं हळवं होणं जमेल का ग मला? कंगनी 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 कंगनी. कोण आहे इथे? इथे काढलं आम्हाला? तुम्हाला माहिती का कोण आहे मी? कोण आहे इथे? डॉक्टर, मी आहे डिंपल. डिंपल, डिंपल, माझ्या तोंडावर काळा कपडा तेवढं काढ. माझ्या हातपाय जस काही मोके सोडलेत ना. डॉक्टर, का आणलं आपल्याला इकडं? ही माणसं कोण आहे ती? डिंपल, मला काय माहिती कोण आहे? कोण आहे तुम्ही? आम्हाला का आणलं इथं? हे बघा, आम्हाला सोडा, नाही तर मी आले ओरडी. वाचवा, आम्हाला वाचवा, कोणीतरी वाचवा. ए ग बसे, इथं कोण तुझा आवाज ऐकणार नाही. जास्त आवाज केला ना, इथंच आवाज बंद करेन कायमचा, कळलं ना? तुम्ही ते गुंडा का जमिनीवाले? सोडणार नाही मी तुम्हाला. तुम्हाला माहितीये मी कोण आहे? माहितीये ना? जमिनीची डील करायची ना तुम्हाला माझ्यासोबत? हुशार आहेस, पण तुझी अति हुशारी आता तुझा घात करणार आहे. कपडा काढ. हे बघा, आम्हाला सोडा. ती जमीन पण नको आम्हाला. तुम्हाला पाहिजे ना, वाटलं तर त्याचे पैसे पण नका देऊ. डॉक्टर, डॉक्टर, आपल्याला पैसे नको, ती जमीन पण नको. मला मारायचं नाही डॉक्टर.
तुमच्या जमिनीच्या व्यवहारामध्ये परवाट लागली आहे माझी. हे दागिने काढून दे. का? टिम्पल जेवढं सांगतोय तेवढं कर. दागिने मी काय ऐकून देणार नाही, तुम्हाला आधीच सांगते. टिम्पल, मी विकण्याबद्दल बोलत नाहीये. मंगळसूत्र ठेव, बाकीचं सगळं काढून दे. कशासाठी पण? टिम्पल जेवढं सांगतोय तेवढं कर, लवकर काढ. आलो. आलं आलं ना? पाणी घेऊन येतो मी, पाणी. डॉक्टर काय झालं? अहो डॉक्टर, असं का चालतात? डिंपल काय झालं? या डॉक्टर. सावकाश. बया, काय? बस. कुठं होतं तुम्ही डॉक्टर? हा कुणी मारलंय तुम्हाला एवढं? काय झालंय तुम्हाला हे? हा भया, मला तर वाटतं हे त्या इन्स्पेक्टर साहेबाचंच काम असणार आहे. पश्चातापाच्या नावाखाली चौकशीला घेऊन गेलं आणि मारून ह्यांचं हे हाल केलेलं वाटतंय. तसं असाल का नाही? त्या इन्स्पेक्टरला लय मागात पडेल. हा बजा, चल आपण समजासनी घेऊन जाऊ आणि त्यांना जाब विचारू. चल. नाही ना मॅम, अरे त्याची काही गरज नाहीये. दाजी, हे घ्या पाणी. दीदी, पाणी घे. डिंपे घे. सावकाश. डॉक्टर अहो, नेमकं झालं तरी काय? हिम कसला मार? काय झालं? ते जामकरच्या घरी आम्ही जेवायला गेलो. जेवण झालं, मग आम्ही निघालो. जामकर आम्हाला सोडायला येणार होते. आम्ही म्हणालो नको. जेवण केलंय, मग शतपावली करतो म्हणून आम्ही चालत निघालो. तर चोरांनी आमच्यावर हल्ला केला. माझी सोन्याची बिस्किट त्या डॉक्टरकडे कशी गेली? काय विचारते मी, कशी गेली? मॅडम, आम्हाला पण माहित नाही. आम्ही तुम्ही सांगितलं तसंच सगळं केलंय. माझं प्लॅनिंग कधीच चुकत नाही. त्यामुळे नीट विचार कर आणि बोल. मी कधी सांगितलं होतं माझी बिस्किट लपवायला? तुम्ही म्हणजे साहेबांनीच सांगितलं होतं जयसिंगकडे ठेवायला. जयसिंग विश्वासू आणि भरोशाचा माणूस आहे आणि त्याच्याकडे ठेवलं तर कुणाला संशय पण येणार नाही. काय करायचं माझ्या नवऱ्याचं? कशाला डोकं चालवतो? तो जयसिंग बाई आणि बाटलीच्या नादी लागणारा माणूस आहे. अशा माणसावर तर आयुष्यात विश्वास नाही ठेवायला पाहिजे. अरे, स्वतःची बायको गायब झाली तरी तो काही करू शकला नाही. तो काय माझी सोन्याची बिस्किट सांभाळणार? तुम्हाला काय गरज होती त्याच्याकडे माझी सोन्याची बिस्किट लपवायची? साहेबांनीच सांग. तुमची साहेब फक्त मी आहे. मी. कळलं? कायमचं लक्षात ठेवायचं हे. मला माझी सोन्याची बिस्किट हवी आहेत. असं कसं? तक्रार नाही म्हणजे काय? अहो, तुमचं एवढं मन दुखावलं मी एवढं मोठं प्रायश्चित्त घेतलं आणि डॉक्टर बघ एवढा मोठा हल्ला होतो, तक्रार नाही? असं कसं होईल? नाही साहेब, त्याचं काय? माणसांच्या चुका जर पोटात घेतल्या तर ते सुधारतात. जगाला प्रेम द्या, प्रेमच माणसं बदलतात. यावर माझा विश्वास आहे अजूनही. त्यामुळे आमची कुठलीच काहीच तक्रार नाहीये. काय कनवाळू माणूस आहे हा? असा माणूस होता येईल का ग मला कधी? तुम्ही तक्रार करा किंवा नका करू,
त्यांना मी शोधून काढणार म्हणजे काढणार. कंगनी कंगनी होय, कंगनी कंगनी होय होय, कंगनी कंगनी होय, कंगनी कंगनी. आमचं हे सगळं नाटक त्या इन्स्पेक्टरला कळलं तर? एकही जण कबूल होईना. आता तुम्ही चला माझ्या सोबत. लाथा बुक्क्यानेच तुडवतो तुमच्या समोर त्यांना. डॉक्टर कुठं घेऊन चाललेत आपल्याला आता? मी सांगितलं ना साहेब, याची खरंच काही गरज नाही. मी माफ केलेत. पण मी नाही ना माफ केलं. कसा करीन मी माफ? माझ्या हद्दीमध्ये माझ्या जवळच्या माणसावर हल्ला होता म्हणजे काय? लोक काय म्हणतील? जामकरच्या हद्दीमध्ये देव माणसावर हल्ला झाला, चीत होईल माझी. व्हॉट कंगनी बाबा विल से? कंगनी बाबा, या देव माणसाला हात टाकणार आहे मी. कोणाला? देव माणसावर ज्यांनी हल्ला केला त्यांना हात टाकणार आहे मी. तुम्ही काय ऐकलं? हे काय खुनी आहेत? दरोडेखोर आहेत हे. बलात्कार केला यांनी. माणसं मारून घालून टाकली त्यांनी. काय केलंय काय यांनी? कसला केलाय अपराध यांनी? का म्हणून करेल यांना मी अटक? हो की नाही? येत आहे ना? घेऊन जा तिकडेच मूड द्यायला. तिकडे ठेवा, सोडूच नका त्याला. आत्या, अहो यांना जरा तोंड बंद करायला सांगा. कुणामुळे काय बोलावं ही बी कळत नाही. आहे गबस की. ए तू ग बस बायकोच्या पाहिला. नवऱ्या फरस बायको मोठून मसाल घेऊन लागले पाठी. अगं आई मी काय म्हणती? ए तू तर तोंडच उघडू नको. मला माहितीये तू काय बोलणार आहेस ते. हिरोईन, तुमचा जर फॅमिली सीन संपला असेल तर घेऊन जाऊ का मी यांना? अव जा की घेऊन. त्याचा मुडदा आहे ना तिकडेच बसवा. आग लाव्या, बोंब मार्या असा आहे तो. चांगलं त्याला जेलमध्ये टाका. बघितलं डॉक्टर, किती आदर आहे त्यांच्या मनात तुमच्याबद्दल, किती इज्जत करतात त्या तुमची, किती कणाव आहे तुमच्याबद्दल त्यांना. चला डॉक्टर चला. एका रूम मध्ये घेऊन गेले होते. आजूबाजूला जंगल होतं. काय हो डॉक्टर, अंधार आहे असं म्हणता, काही दिसत नव्हतं असं म्हणता, आणि जंगल आहे असं म्हणता. नाही, आता डिंपल म्हणाली ना असं तोंडावर काळं कापड टाकलं होतं, पण कानावर आवाज ऐकू येतोस ना. ती माणसं आपापसात बोलत होती तेव्हा कळालं की रूमचा आवाज आहे हा. ते प्राण्यांचे आवाज आहेत काय, त्यावरून मी अंदाज बांधला जंगलात. याला आपण टॅलेंट असं म्हणायचं. हा म्हणू शकता, म्हणजे आवाजावरून कळू शकतं जंगल वगैरे, तर म्हणू शकता. शिक्कामोर्तब. डॉक्टरांच्या थापा इज इक्वल टू टॅलेंट. या पोलीस स्टेशनच्या 10x10 खोलीमध्ये एक नवीन शोध लागलाय आज की डॉक्टरांच्या थापा इज इक्वल टू टॅलेंट. कशी होती माणसं? अंधारात कळलं. तुम्ही इथे आलात, तपासात सहकार्य केलं, त्याबद्दल मी तुमचे अगदी मनापासून आभार मानतो. या पोलिसी कारवाईमध्ये थोडा मनावर ताण येतो हे मी जाणतो, आणि तो ताण हलका करणं हे आमचं हितिक कर्तव्य, याचंही भान आम्हाला आहे. आपल्यासमोर एक गीत सादर करतो, ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी आपणास नम्र विनंती. चिमणा बाईला न्याय काय मिळना, हे दुशासन लई झालं लई हो मुजो. हे दुशासन लई झालं लई हो मुजोर.
तो देव माणूस आणि त्याची बायको हे दोघं पण खोटं बोलत होते. तुम्ही हे मला आधी सांगायचं ना, मी त्यांना सोडलंच नसतं. साहेब, तुम्हालाही त्यावेळी कळलं होतं की ते खोटं बोलतायत. एवढा वाईट आहे का हो मी? ऐका, किती निरागस मनाचा माणूस आहे मी, किती सगळ्यांशी प्रेमानं वागतो, कुणावर सुद्धा आवाज चढवून बोलत नाही, सगळ्यांच्या जीवनात आनंद निर्माण व्हावा यासाठी किती अथक प्रयत्न करत असतो मी. असं असून सुद्धा सगळे माझ्याशी खोटं का बोलतात? आता ते मी कसं काय सांगणार साहेब ना. हा, मग मला डॉक्टरला किंवा त्या डिंपल कपाडियाला विचारलं पाहिजे की मी माझ्याशी खोटं का बोलतो. फोन वाजतोय तुमचा? नाही, तुमचा वाजतोय साहेब फोन. ही रिंगटोन सारखीच आहे बहुतेक. हा, काय खबर? जाम खोटडे ते दोघं. काय मारलं बिरलं नाही त्यांना. चोरांशी, दरोडेखोरांशी, आमच्या गँग मधल्या सगळ्या माणसांशी बोललो. त्यांनी तर बघितलं पण नाही त्यांना. मारलं कोणी त्यांना? त्यांना देवानी मॅडमच्या माणसांनी उचललं होतं. आमदार देवयानी गायकवाड. आमदार देवयानी गायकवाड? आमदार देवयानी गायकवाड. अहो पण आम्ही काय केलंय आणि तुमच्या रागाचा आम्हाला का त्रास? त्रास नाही, तुम्हाला मदत करायला आलोय मी. मदत. इथून पुढे तुमच्यावर असा कुठलाही हल्ला होणार नाही. कशावरून? बायकर. यस सर. इथून पुढे यांच्या सोबत राहायचं कायम, त्यांच्यावर लक्ष ठेवायचं. हे कुठे जातात, काय करतात, काय खातात, काय पितात, या सगळ्या गोष्टीवर बारीक लक्ष ठेवायचं. यांच्यावरची नजर हटू द्यायची नाही. नाही साहेब, अहो याची काय गरज आहे? मला वाटतं हे माझा निर्णय सगळ्यांना आवडलेला आहे. काय डिंपल कपाडियाची आई बरोबर आहे की नाही? उद्या तुमच्या जावयाला किंवा तुमच्या मुलीला कोणी इजा पोहोचवली चालेल तुम्हाला? नाही. संरक्षण हवं की नको? वय काय बाबूराव, बरोबर ना? पाहिजे, सुरक्षा पाहिजे. हिरोईनचं काय मत आहे मी विचारणार नाही, कारण हिरोईनचं काय मत आहे ते मला ठाऊक आहे. तर वाईकर, इथून पुढे स्वतःच्या डोळ्यात तेल घालून या दोघांवर लक्ष ठेवायचं. आलं लक्षात? आणि तुम्ही डिंपल कपाडियाची आई, चहा नकोय मला. कंगनी कंगनी होय, कंगनी कंगनी होय होय, कंगनी कंगनी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आता काय इकडे पण येणार आहात? हो. एकत्र बसायचं आहात? हो. नाही नाही, आधी तुम्ही आज जा, तोवर मी आपला बाहेर थांबतो. चला. चॉकलेट खाणार? सगळ्या पर्सन चॉकलेट आवडतं. कोण म्हटलं मला चॉकलेट आवडतं? मला नाही आवडत चॉकलेट. मला माहित आहे तुला खेळायला फार आवडतं. काय खेळायचं आपण? सापशिडी खेळायची? तुम्ही एवढं मोठं झालात
तरी पण अजून सबसिडी घेताय वय? असे ते भयानक साप असतात ना, त्यांना मारायचं आणि शिड्या चढायच्या, अवघड असतं ते फार. गाडी भारी आहे तुमची, है ना? माझ्या पप्पांना पण अशीच गाडी घ्यायची, पण आम्ही गरीब आहे ना, पप्पांकडे पैसे नाहीत. काय करतात तुझे पप्पा? भांडणं म्हणजे? माझी मम्मी पप्पा सारखी भांडत असते ती, सगळं गाव वगैरे येतं भांडणं. सगळं गाव मला भांडणाऱ्या नवरा बायकोची पोरगी म्हणून ओळखते ती. माझं मम्मी पप्पा दुसऱ्यांच्या मम्मी पप्पा सारखं का नाहीत? मी तर मावशीकडे आली तर फोन पण नाही करत, कशी आहे, जेवलीस का, चांगली आहेस का, कशी राहतेस. मी एवढी वाईट आहे का पोलीस काका? कोण म्हटलं तू वाईट आहेस? गोड आहेस एकदम, चिमणी आहेस. पण हे माझ्या मम्मी पप्पांनाच नाही ना कळत. मला त्यांची एवढी आठवण येते, पण त्यासनी माझी आठवणच येत नाही. सारखी भांडते म्हणून त्यांच्याकडे जाऊच वाटत नाही मला. लढायचं नाही. इथून पुढं तुझ्या डोळ्यात एक थेंब नाही देणार मी. गाडीवर बसायचं, चल तुला चक्कर मारून आणतो. माझ्या जागेवर दुसरा कोणी असता ना, त्याने तुमच्या अंगावर गाडीच घातली असती. पण मी असं करणार नाही, कारण मी एक जबाबदार पोलीस अधिकारी. तुम्हाला किती वेळा सांगितलंय मी, बाहेर नका पडत जाऊ, तुमच्या जीवाला धोका आहे, दगा फटका होऊ शकतो. ऐकत नाही तुम्ही. वाईकर कुठे आहे? बेजबाबदार, काम चुकार, हाईट ऑफ निग्लिजन्स. इकडे काय काम काढलं होतं तू? ते मी जरा गडबडीतच. इकडे काय बरं गडबडीत येण्यासारखं? ते म्हटलं पाय मोकळे करावे, जरा चालायचं होतं. गावात काय चालू शकत नाही, कारण पोलीस असतात ना मागे. ते उगाच गावात चित्र वेगळं दिसतं. पण तुमच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर पोलिसांचं चित्र बदलेल ना गावातलं. आमचे हात कायद्याने बांधलेले आहेत हो. असं वाटतं तुम्हाला अटकच करावं, पण शक्य आहे का ते? पुरावा कुठे आहे माझ्याकडे? अहो पण पुरावे असण्यासाठी मी काय केलंय? गंमत केली मी, अशी गंमत करतो मी अधून मधून. काय विशेष काम काढलं आमदारबाईंकडे? नाही, काय नाही. अहो मी ओळखतही नाही त्यांना. बसा गाडीवर, सोडतो तुम्हाला वाड्यावर. एकट्यानं जाऊ नका, सोबत करतो तुमची. डॉक्टर अजित मेल्यावर तुम्ही आलात, त्यांच्यासारखे दिसणारे दुसरे. पण तुम्ही मेल्यावर तुमच्यासारखा दिसणारा दुसरा कुठून येईल? खरं तर तिसरा. गंमत करतो मी, अशी गंमत करतो मी अधून मधून. बसा. या या या. आमचे साहेब कसे आहेत ते तुला नाही माहिती. आता मला माझा राजीनामा घेऊनच पोलीस स्टेशनला जावं लागणार. काय वायकर, चांगलंच डोळ्यात तेल घालून रखवालदारी करता इथली. असं कुठलं तेल घातलंय डोळ्यात की माणूस समोरून जातो पण दिसत नाही? अहो देव माणूस आहे हा. लोक किती मानतात त्यांना गावात, किती आदर आहे यांच्याबद्दल. आज यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं असतं तर काय केलं असतं आपण? अहो आज मरता मरता वाचलेत हे. डॉक्टर काय झालं तुम्हाला? परत कोणी हल्ला केला का तुमच्यावर? हल्ला नाही हो, डिंपल कपाड्याची आई. मरता मरता वाचलेत. माझ्या गाडी खाली आले होते, मी होतो म्हणून माझ्यामुळे वाचलेत ते. दुसरं कोणी असताना तर तुकडे 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 झाले असते. म्हणजे हात एकीकडे, पाय इकडे, डोकं तिकडे कुठेतरी, हे सगळं गोळा करून एका पिशवीत आणावं लागलं असतं. मी अख्खा घेऊन आलो देव माणूस, अख्खाच्या अख्खा, वन पीस. अरे देवा, गेले नाहीत ते, नाही करू नका. आज जर यांचं काही झालं असतं तर तुमची मुलगी लग्नाच्या 8व्या दिवशी विधवा झाली असती.
साहेब काय बोलताय तुम्ही? तुमची मुलगी लग्नाच्या 8व्या दिवशी विधवा झाली असती हे बोलतोय मी. कधी कुणासोबत काय घडेल काही सांगता येत नाही. गावातल्या बायका गायब होतात, सापडत नाहीत त्या. काय डॉक्टर? अहो ह्यो कशाला गायब होतोय? ह्योच लोकांनी गायब करतोय. तेच यांनी आणखी काही लोकांना गायब करू नये म्हणून तरी यांच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. गंमत गंमत केली मी, अशी गंमत करतो मी अधून मधून. पायगर साहेब माझी काही चूक नाही हो. अहो अहो या म्हातारीनं मला साड्यांच्या घड्या घालायला सांगितल्या होत्या. इथून तुम्ही साड्यांच्या घड्या घालताय. उद्या ही मंडळी म्हणली भांडी घासाल तुम्ही. काय काम आहे पोलिसांचं? पोलिसांचं काम असतं गुन्हेगाराला पकडायचं, तर तुम्ही त्याला सुरक्षा देताय. माझ्यासारखी असती ना तर असली नोकरी कवा सोडून दिली असती. ए म्हातारे, तुला नाही पण मला गरज आहे ना नोकरीची. व्हेरी गुड आफ्टरनून टू यू. इट्स व्हेरी हॉट आफ्टरनून आणि म्हणून हे आणलंय मी तुझ्यासाठी. हे लेमन फ्लेवर आहे आणि हे मँगो फ्लेवर आहे. कुठला आवडेल मी सांगतो. उन्हाळा आहे, मँगो फ्लेवर घ्या. डॉक्टर अजितला किती ओळखतो? साहेब डॉक्टर साधा सुद्धा माणूस नाही हो. त्यांना माझ्या बायकोच्या मनातलं सगळं कळायचं. साहेब मी माझ्या बायकोवरती वैतागायचो ना, तेव्हा डॉक्टरांनीच मला सांगितलं की तिच्याबरोबर कसं वागायचं ते. हा त्याच्यानंतर आमचे संबंध सुधारले होते. साहेब पण पोलिसांना माझ्या फार्मसीवरती माझ्या बायकोच्या प्रियकराची बॉडी सापडली हे डॉक्टरांना अगोदरच कळलं होतं. ते कसं काय? साहेब त्यांच्याकडे काहीतरी शक्ती आहे. तू इतका रगड पैसा कमवतोस हे माहित होतं त्याला? अहो साहेब मी पैसे कसे कमवायचो हे त्यांना माहिती नव्हतं, पण माझ्याकडे पैसा खूप आहे हे त्यांना माहिती होतं ना. सोन्याची बिस्किट, सोन्याची बिस्किट साहेब त्याच्याबद्दल ते मग कधीच त्यांना बोललोच नव्हतं. कुठे ती सोन्याची बिस्किट आणि पैसे? साहेब तुम्हाला सांगितलं ना, अहो फार्महाऊसवरती चोरी झाली होती ना, आणि त्याच्यामध्ये पैसे आणि सोन्याची बिस्किट सगळी चोरीला गेली ना. डॉक्टरनी चोरले? हा साहेब ह्याच्याबद्दल तर मी कधी विचारच केला नव्हता. तो अंतर्जामी आहे ना, त्यांनी चोरले असतील पैसे. साहेब त्याला सोडू नका साहेब, त्यांनी चोरले असतील पैसे. सोडू नका त्याला साहेब. नाही सोडणार, पण ही सोन्याची बिस्किट आमदार देवयानी गायकवाड यांची. उत्तर मिळालं मला. आमदार देवयानी गायकवाड. त्याच आमदार बाईनी का नाही त्या डॉक्टरची सिक्युरिटी काढून घ्यायला हवी. अच्छा, तरीच तो डॉक्टर त्या आमदाराच्या घराच्या बाहेर घुटमळत होता. पुढे आम्ही गावात सगळीकडे चौकशी केली. त्या आमदार बाईचं गुंड एका कुटुंबाला त्रास देतो आणि हा डॉक्टर त्या कुटुंबाची मदत करत होता. कुटुंब कुठं राहत ते? सोनू नावाची पोरगी होती साहेब, आत्महत्या केली आणि तिची आई मधुमती. याड लागलं हो साहेब. आणि तिची आजी ती तर याड्यांच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. इतकी वाताहत डॉक्टरची मदत असून सुद्धा अजून जरा डिटेल मध्ये चौकशी करायची. वय साहेब. वायकर हा साहेब. खोलात चौकशी करायला जायची. हो. चिमणा बाईला न्याय काय मिळना, हे दुःशासन लई झालं लई जोर. हे दुःशासन
लई झालं लई हो अरे खिशात नाही आनंद मला बाजीराव म्हणा अशी गत आहे तुझी. डिंपल डॉक्टर तुम्ही जा, मी बघते त्याच्याकडे. मम्मी 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 काय एकदा सांगितलेलं कळत नाही का? चांगलं फटकं लागवीन तुला. गा बस. दिदे ते तुला पचणार नाही जेवलेलं. जेवण झालं अशी वक्षील तू वक्षील. बसा. हा कुठे राजा महाराजा याला खुर्ची द्यायला? देवयानी गायकवाडला कसा ओळखतोस? मला वाटलंच होतं ती बाई माझा काटा काढणार. मी तिचं नाव घेतलं की ती आरती देत, म्हणून तिने तुम्हाला माहीत उपाय दिली. तुम्ही किती मारलं ना तरी मारून मरल तो. बोल तिने किती पैसे दिले ते वाईट करायला? साहेब पैसे नव्हते दिले हो. सोन्याची बिस्किट दिले होते त्यांनी. आणि ती जर सोन्याची बिस्किट त्या डॉक्टरांना असतील ना तर ती बाई त्यांना काही सोडणार नाही. ती खूप डेंजर बाई आहे साहेब. पहिले डेंजर आहे ना. तू बघ मी काय इकडे 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 पंख्यात बोट घाल. लगोला साहेब मला सोडा. आम्हाला सोडायला साहेब बोट घाल पंख्यात. पंख्यात बोट घाल. पंख्यात बोट घाल. ती बाईला डेंजर आहे ना. घाल बोट घाल. बोट घाल पंख्यात. पंख्यात मॅडम त्या न्यूज 24 वाल्या पत्रकाराचा फोन आहे. बरं मग काय नाही, ते आत्ताच जमिनीचा घोटाळा बाहेर आलाय, त्या संदर्भात तुमची प्रतिक्रिया हवी आहे. बोला. हे जे मंत्र्यांचे जमीन घोटाळे बाहेर येत आहेत त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? अहो मी काय सांगणार, मी स्वतः एक सामान्य माणूस आहे. आता जे सामान्य माणसाला वाटतं तेच आम्हालाही वाटतं. म्हणजे बघा ना, आता लोकांनी काय आम्हाला हे जमीन घोटाळे वगैरे करण्यासाठी निवडून दिलंय की काय? माफ करा पण काही मंत्र्यांचा तर ह्या गोरगरिबांच्या जमिनी लुबाडण्याचाच धंदा झालाय. पोलीस काका तुम्ही माझ्या संग खेळायला आलायसा ना? नाही ना, खूप काम आहे आज. मला माहिती आहे पोलिसांकडे वेळच नसतो. तुम्ही तुमच्या मुलगीसोबत वेळ काढून खेळत नाही. माझ्या संग तरी काय खेळणार? तुम्ही माझ्या संग खेळायला नव्हता आला, मग कशाला आला होता? ते डॉक्टर काका आहेत ना, ते सुखरूप आहेत का नाही ते पाहायला आलो होतो. त्यासनी काय झाड भरल्या, ते बाकी त्यांची तब्येत बिघडवतीला. म्हणजे तुम्हाला म्हणून सांगती, कुणाला सांगू नका. तो लय बदमाश माणूस आहे. सगळं कारण मला माहिती आहे. कारण नाही काय सांग मला. तिथं ना पहिली दिदी याची सोनू दिदी लय चांगली असायची. तिची मम्मी पण येते याची. पण ते डॉक्टर असं दाखवायचं की त्यासनी मदत करतो, पण तसं तर नव्हतं. सोनू दिदीच्या आईला माहित नाही डॉक्टरांनी काय केलंय. एकदा रंगपंचमी दिवशी सगळी रंग खेळत होती. डॉक्टरांनी त्या